नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक चांगले नवनवीन चित्रपट सुचवू. आजचा पिक्चर या भागात आज आपण बोलूया एक मल्याळम चित्रपट अटमबद्दल. अटम म्हणजे नाटक. या चित्रपटाला या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. इतकंच नव्हे तर बेस्ट स्क्रीन प्ले आणि एडिटिंगसाठी सुद्धा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. एक नाटकाचा ग्रुप आहे ज्यात सगळेच पुरुष आणि एक स्त्री जी मुख्य नायिकेच्या भूमिकेत काम करते. तर एकदा नाटकाच्या यशानंतर एका पार्टीमध्ये मुख्य नायिकेच्या म्हणजे अंजलीच्या अब्रूवर कोणीतरी हात टाकतो. पण अंजली त्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकत नाही. तरीसुद्धा अंजलीला एका व्यक्तीवर संशय असतो. मग त्या ग्रुपमधील सगळे त्या व्यक्तीवर काय कारवाई करायची यावर चर्चा करायला सुरुवात करतात आणि तिथूनच एक एक रहस्य बाहेर पडायला सुरुवात होते. मग शेवटी अंजलीवर नक्की कोणी हात टाकला हे समजतं का? मानवी भाव, स्वार्थी विचार हे माणसाकडून सगळं कसं बदलत जातं आणि एक एक ट्विस्ट कोणते समजतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल. अटम म्हणजे नाटक आणि हा चित्रपट नाटकासारखं संभाषण दाखवतो. या संभाषणात मानवी भाव, स्वभाव, विचार, स्वार्थ, मूल्य हे अचूक टिपलेलं आहे. एखाद्या गोष्टीवरचं ठाम मत सुद्धा कसं बदलतं हे सुद्धा उत्तमरित्या मांडलं आहे. एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर तिलाच कसं स्पष्टीकरण द्यावं लागतं, तिची बाजू कशी कमजोर ठरवण्यात येते आणि इतरांसमोर नमतं घ्यावं लागतं याचं उदाहरण म्हणजे हा चित्रपट. दुसरा पॉईंट म्हणजे अटमचा स्क्रीन प्ले आणि एडिटिंग छान आहे. हा चित्रपट पूर्ण वेळ आपल्याला गुंतवून ठेवतो. चित्रपटात आता पुढे काय होईल, अंजलीवर हात कोणी टाकला की अंजली खरंच खोटं बोलते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण आतुर असतो. त्यात असंख्य ट्विस्ट आणि टर्न्स येतात, त्यामुळे आपले अंदाज पण चुकतात आणि याचं श्रेय डिरेक्टर आणि स्क्रीन प्ले रायटर यांना जातं. या चित्रपटाची मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते. टेक्निकली सुद्धा हा चित्रपट उत्तम आहे. अभिनयात सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे. अंजली हे कॅरेक्टर पूर्णपणे कन्व्हिन्सिंग वाटतं. यामध्ये काही संवाद आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल. असं काही निगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण याचा शेवट ओपन एंड ठेवला आहे, ज्यासाठी आपण सगळे गुंग असतो की नेमकं अंजलीवर हात कोणी टाकला. हे स्पष्टपणे सांगितलं असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. तरीसुद्धा हा मुद्दा सब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर विनयचा अंजलीसोबत विवाहबाह्य संबंध असताना त्याला जज केलं जात नाही, उलट अंजलीलाच पिंजऱ्यात उभं केलं जातं. त्यामुळे विनयच्या परिस्थितीवर सुद्धा भाष्य केलं पाहिजे होतं असं मनात वाटतं. बाकी असं निगेटिव्ह या चित्रपटात काही नाही. तर हा होता रिव्ह्यू अटम या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.